Class 9, subject Science and Technology Part 2. Today we discuss about the topic 7, that is energy flow in an ecosystem. Part बघूयात एनर्जी पिरामिड. ठीक आहे, पॉइंट कोणता पाहतो आपण? एनर्जी पिरामिड. सो व्हॉट इज मीन बाय एनर्जी पिरामिड? पहा, आतापर्यंत आपण चर्चा केली की वेगवेगळ्या ट्रॉफिक लेवल्स आहेत, म्हणजे प्रोड्युसर्स आहेत, प्रायमरी कंझ्युमर्स आहेत, सेकंडरी कंझ्युमर्स आहेत, टर्शियरी कंझ्युमर्स आहेत. या प्रत्येक लेवलमध्ये एनर्जी असणार आहे, परंतु ह्या एनर्जीची जी क्वांटिटी आहे ती सगळ्या लेवलमध्ये सारखी नाही आहे. मग काय होतं नेमकं? तर पहिली जी लेवल आहे, ह्या पिरामिड पहा, ट्रॉफिक लेवल्स ज्याच्यामध्ये दाखवले. ठीक आहे, या पिरामिडचा जो बेस आहे तो वाईड आहे, मोठा आहे, आणि जसं आपण वर जाऊ तो अरुंद आहे किंवा कमी होत जातं. बरोबर आहे. आता याचा अर्थ काय नेमका? तर एनर्जी जर लेवलचा विचार केला तर पहिली लेवल म्हणजे प्रोड्युसर्स आहेत, आणि प्रोड्युसर्समध्ये प्लांट्स आहेत, तर याच्यामध्ये एनर्जी ही जास्त आहे, तुलनेने प्लांटची संख्या जास्त आहे. याच्यावर अवलंबून असणारी सेकंड लेवल म्हणजे फर्स्ट ट्रॉफिक लेवल, ज्याला आपण प्रायमरी कंझ्युमर्स किंवा हर्बिवर्स म्हणतो. तुलनेनं प्लांट स्वतः एनर्जी वापरतील आणि उरलेली एनर्जी जी आहे ती नेक्स्ट जनरेशनला देतील, म्हणजे इथे एनर्जी लेवल काय होईल? कमी होणार आहे. त्यानंतर हर्बिवर्सचे डिपेंड करणारे कार्निवर्स आहेत, म्हणजे सेकंड ट्रॉफिक लेवल आहे. या सेकंड ट्रॉफिक लेवलला एनर्जी आणखीन कमी जाईल, कारण ते स्वतः युटिलाइज करणार आहेत, आणि कार्निवर्सची एनर्जी परत ओमनिवर्स घेतील. ही थर्ड ट्रॉफिक लेवल आहे. याचा अर्थ काय सारांशानं? तर प्रत्येक ट्रॉफिक लेवलचा जर विचार केला तर प्रत्येक वेळेला एनर्जी कमी कमी होत जाते, म्हणून एनर्जी ही बेसकडे आपल्याला जास्त दिसते आणि वरती मात्र कमी होताना दिसते. तर ही एनर्जी कमी होणं म्हणजेच एक पिरामिड तयार होतो, यालाच काय म्हणायचं? एनर्जी पिरामिड. ठीक आहे. सो ट्रॉफिक लेवल म्हणजे काय बघा, इच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड एज ट्रॉफिक लेवल. ट्रॉफिक लेवल याचा अर्थ काय की पायरी आपल्याला म्हणता येईल. जी फूड चेन आहे त्यातल्या पायऱ्या म्हणजेच ट्रॉफिक लेवल आहे. मग पहिली मुख्य पायरी कोणती? प्रोड्युसर्स. अ ट्रॉफिक लेवल इज द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन इट्स फूड इन द चेन. ऑर्गॅनिझम जे आहेत ते त्यांचं अन्न किंवा एनर्जी जे आहे त्या चेनमधून मिळवत असतात. The amount of matter and energy gradually decreases from producers at lowest level to the top consumers at the highest level. आता आपण बोललो मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, ही एनर्जी जी लेवल आहे ही प्रत्येक लेवल जसजसे आपण वर विचार करत जाऊ तसतशी एनर्जी लेवल काय होणार आहे? कमी होत जाणार आहे. नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊयात. काही भाग मध्ये वगळलेला आहे, तुम्ही वाचा आणि थोडं समजून घ्या. नेक्स्ट जे आहे तो पार्ट आपण बघूयात की जो या डायग्रॅमशी रिलेटेड आहे. काय डायग्रॅम आहे ही? तर धिस डायग्रॅम इज अ पिरामिड ऑफ एनर्जी इन अन ॲक्वॅटिक सिस्टीम. ॲक्वॅटिक सिस्टीम याचा अर्थ होतो पाण्यामध्ये असणारी सिस्टीम किंवा इकोसिस्टीम. ठीक आहे, आपण नेहमी पाहतो जमिनीवरती किंवा झाडावरती असणारी इकोसिस्टीम, पण पाण्यातल्या इकोसिस्टीमच्या बाबतीत काय होतंय हे परत एनर्जी पिरामिडच्या सहाय्यानं दाखवलेलं आहे. Figure 7.4 shows the energy transfer that takes place at each trophic level. एनर्जी ट्रान्सफर कशा पद्धतीने होते ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये ते या पिरामिडमध्ये दाखवलंय. आपण समजून घेऊया. बघा मित्रांनो, जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये फायटोप्लॅन्क्टॉन्स असतात. फायटोप्लॅन्क्टॉन्स, शक्यतो हा शब्द आपण ऐकत नाही, अति सूक्ष्म वनस्पती असतात. अल्गी, ब्रायोफाईट आपण मागे अभ्यास केलेत ना ग्रुपचे, तर त्यातले काही अल्गीपेक्षाही सूक्ष्म जीव आहेत, अतिसूक्ष्म, त्याला आपण फायटोप्लॅन्क्टन्स असं म्हणतो, की जे ग्रीन कलरचे असतात आणि सोलार एनर्जी ट्रॅप करून फूड सिंथेसिस करतात. ओके, हे फायटोप्लॅन्क्टॉनची सगळ्यात जास्त संख्या असते. आपण असं मानलं की या बेसला पहिल्या ट्रॉफिक लेवलला 10,000 किलो कॅलरीज इतकी एनर्जी आहे, तर या फायटोप्लॅन्क्टॉनवरती जी सेकंड ट्रॉफिक लेवल डिपेंड करते ते झू प्लॅन्क्टॉन्स, म्हणजे ॲनिमल्सशी रिलेटेड अतिशय सूक्ष्म जीव. ठीक आहे. सो दीज आर द झू प्लॅन्क्टॉन्स. सो इफ फर्स्ट ट्रॉफिक लेवल इज हॅव्हिंग 10,000 किलो कॅलरी, देन इन द सेकंड लेवल इट बिकम्स 1,000 किलो कॅलरी. म्हणजे साधारणतः पहिल्या आणि दुसऱ्या ट्रॉफिक लेवलमध्ये 10% डिक्रीज होते, आपल्या लक्षात येईल. बरोबर आहे. इन द सेम वे झू प्लॅन्क्टॉन नंतर थर्ड लेवल आहे फिशेस. हिअर इज 100, देन टू द नेक्स्ट लेवल दॅट इज ह्युमन्स 10. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमच्या लक्षात येईल 10,000, 1,000, 100 आणि 10 या पद्धतीनं प्रत्येक वेळेला ही एनर्जी लेवल कमी कमी होत जाते. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ए एनर्जी पिरामिड ऑर द पिरामिड ऑफ एनर्जी.
There are different levels of the energy exchange in the food chain. The initial quantity of energy goes on decreasing at every level of a energy exchange. मला वाटतं हा पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला. आपण मगापासून याबद्दल चर्चा करतोय. Similarly, the number of organisms also decreases from the lowest level to the highest level. याच्यामध्ये ऑर्गॅनिझमची संख्या सुद्धा कमी होते. पहा, मग अशी मी बोललो की प्लांट्स तुलनेने जास्त आहेत, त्यापेक्षा प्रायमरी कंझ्युमर्स कमी आहेत, त्यापेक्षा सेकंडरी कंझ्युमर्स याप्रमाणे कमी होत जाते. This pattern of energy exchange in an ecosystem is called as a pyramid of energy. म्हणजे एनर्जीचं ट्रान्सफर होताना कमी कमी होत जाणं यालाच पिरामिड ऑफ एनर्जी म्हणायचं. आफ्टर द डेथ ऑफ एपेक्स कंझ्युमर्स देअर एनर्जी बिकम्स अवेलेबल टू द डिकॉम्पोजर्स. ज्यावेळेला हायर लेवलचे ऑर्गॅनिझम मरतात त्यानंतर सर्वच लेवलचे जे कंझ्युमर्स असतील, प्रोड्युसर्स असतील, त्यांच्या डिकॉम्पोजिशनचं काम कोण करतं? डिकॉम्पोजर्स. So fungi and other microorganisms decompose the bodies of the dead organisms or the animals. हे decomposers जे आहेत हे dead bodies आहेत त्याला decompose करण्याचं काम करतात. In the process of obtaining food from the remains of the organism, decomposers convert them into simple carbon compounds. Decomposition म्हणजे काय समजून घ्या. हे जे प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील मेलेले आहेत, तर त्यांच्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिकॉम्पोजिशन करणं म्हणजे सिंपल कार्बन कंपाऊंड्समध्ये कन्व्हर्शन केलं जातं आहे. ठीक आहे. सो दीज सबस्टन्सेस इझिली मिक्स विथ एअर, वॉटर अँड सॉइल फ्रॉम वेअर दे आर अगेन ॲब्सॉर्ब बाय द प्लांट्स अँड इनकॉर्पोरेटेड इन टू द फूड चेन. म्हणजे या प्राण्यांच्या शरीरामध्ये अडकलेले जे न्यूट्रिएंट्स असतील, जे मिनरल्स असतील, ते परत निसर्गामध्ये मातीत मिसळतात, पाण्यात मिसळतात, हवेमध्ये मिसळले जातात आणि परत ती प्लांटसाठी पुढच्या सायकलिक प्रोसेससाठी उपलब्ध करून दिली जातात. ओके. सो यू कॅन नाउ सी दॅट ड्यू टू द फूड वेब फॉर्म बाय द व्हेरियस मोड्स ऑफ न्यूट्रिशन, एनर्जी अँड व्हेरियस न्यूट्रिएंट्स सर्क्युलेट कंटिन्युअसली इन अन इकोसिस्टम. म्हणजे पृथ्वीवरती उपलब्ध असणारी न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स जी प्रत्येक वेळेला नवीन वरून कुठून येत नाहीत, तर जेवढी काही स्टॉक त्यांचा पृथ्वीवर अवेलेबल आहे तीच परत युटिलाइज केली जातात किंवा सायकलिक त्यांचं रोटेशन होत असतं. You can now see that due to the food web formed by the various modes of nutrition, energy and various nutrients circulate continuously in the ecosystem. मला वाटतं हा पॉइंट आपल्या लक्षात आला असेल. Then you can now see that due to the food web formed by the various modes of nutrition, energy and various nutrients circulate continuously in the ecosystem, then the sun is the most important source of energy in an ecosystem. सगळ्यात मोठा ऊर्जेचा स्रोत काय आहे तर सूर्य आहे. Green plants of the ecosystem store some of the solar energy in the form of a food. काही भाग वेगळ्या पद्धतीने रिपीट झालाय, तुमच्या लक्षात आलं असेल. मुख्य सोर्स जो आहे तो सूर्य आहे आणि त्याची एनर्जी कोण ट्रॅप करतात? ग्रीन प्लांट्स. बिफोर रिचिंग द डिकॉम्पोजर्स दिस एनर्जी पास्ड ऑन फ्रॉम वन ट्रॉफिक लेवल टू द नेक्स्ट. डिकॉम्पोजर्स डेसिपेट सम अमाउंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. डिकॉम्पोजर्स ज्या वेळेला डिकॉम्पोजिशन करतात या ॲनिमल्सचं, त्यावेळेला त्यातला काही ऊर्जेचा भाग जो आहे तो उष्णतेच्या स्वरूपात रिलीज होतो, बाहेर पडतो. However, no part of the energy ever returns to the sun. ह्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की सूर्यापासून जरी एनर्जी उपलब्ध होत असली, प्लांट्स वापरतायत, प्रत्येक लेवलला जाते एनर्जी, पण असं कधी होणार नाही की ही एनर्जी परत सूर्याकडे रिटर्न जाते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की एनर्जीचा फ्लो कसा आहे की सूर्यापासून आपल्याकडेच आणि तसं तो एकाच दिशेत जातो, म्हणजे वन वे आहे. ओके. सो such a passage of energy is referred to as a one-way transport. So transport of energy is how it is in a one-way direction. एकेरी प्रवास आहे.